5 मिनिटात तुमच्याकडे मला थोडं बोलायचंय तुमच्याशी. उथळ पाण्यात जसे सापडत नाहीत ना मोती, तसंच मुळापर्यंत शोध घेतल्यावरच येते सत्याची प्रचिती. खरे शोधिता शोधिता शोधता है, मना बोधिता बोधिता बोधता है, परी सर्वही सज्जनाचे नियोगे, बरा निश्चयो पाविजे सानुरागे. समर्थ रामदासांनी प्रयत्नवादाला खूप महत्व दिलंय. खरे शोधिता 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 आहे. आणि शोध घेताना पी हळद हो गोरी असं चालणार नाहीये. वैज्ञानिक सुद्धा अनेक गोष्टींचा शोध लावतात. त्यासाठी कित्येक दिवस, महिने आणि वर्ष सुद्धा लागतात. पण त्यासाठी मनाचा संयम हवा. बाळाचं मोठं होणं, बी पेरल्यावर त्याचं रोप होणं, फळं येणं, सुरवंटाचं फुलपाखरू होणं, या सगळ्यासाठी वेळ तर लागतोच ना. आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा अनेक अवघड प्रसंगांमधून आपण जात असतो. अनेक प्रश्न आपल्या समोर उभे राहत असतात. पण त्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला तेव्हाच मिळतं जेव्हा तो प्रश्न काय आहे याच्या मुळापर्यंत आपण पोहोचतो. खरंय तुमचं. सौमित्राचा जन्म झाला तेव्हा खूप आनंदात होती आमची दोन्ही कुटुंब. पण तो 1 महिना 18 दिवसाचा असताना त्याला पहिल्यांदा फिट आली. डॉक्टरांकडे सगळ्या चाचण्या, रक्त तपासण्या झाल्या. कोणतीही वस्तू डावाच हात पुढे करून तो घेण्याचा प्रयत्न करायचा. हो, पण काही मुलं असतात ना डावरी. असंच म्हणत होते सगळे, पण मला चैन पडत नव्हतं. डॉक्टरांकडे नेऊन दाखवलं. हा, म्हणजे या श्लोकात म्हटलंय तसं सत्याचा शोध घेण्याचा तुम्ही प्रयत्न केला. हो, आणि त्यामुळेच त्याला ट्रीटमेंटची गरज असल्याचं मला समजलं. मना बोधिता 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 आहे. आयुष्यामध्ये संकट आले ना की माणसं अस्वस्थ होतात आणि मग बुवाबाजी, गंडेदोरे याला सुद्धा बळी पडतात. कोणीतरी सांगतं मागच्या जन्मीचं पाप आहे, तू न अमुक तमुक कर, उपास कर, शरीराचे हाल करून घेण्याची प्रक्रिया चालू होते. आधीच मानसिक अस्वास्थ्य आलेलंच असतं आणि मग मूळ प्रश्नाचं उत्तर काही सापडत नाही. पण तुम्ही तसं केलं नाही, हे खूप बरं झालं. तुम्ही आमच्या आयुष्याशी किती छान जोडला आहात हा श्लोक. परी सर्वही सज्जनाचे नियोगे. आपण एखाद्या गोष्टीचा मुळापासून शोध घेतला आणि मग त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी योग्य त्या दिशेनं प्रवास सुरू केला की मग त्या प्रवासामध्ये आपल्याला साथ देणारी, मार्गदर्शन करणारी ही अनेक तज्ञ मंडळी भेटतातच, असंच रामदास स्वामींनी 3ऱ्या ओळीमध्ये म्हटलंय. 33 वर्षापूर्वी विश्वास चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था अश्विनीताई सुळे आणि ज्योत्स्नाताई प्रधान या दोघींनी मिळून सुरू केली होती. एवढा तरी प्रतिसाद मिळाला त्याला. त्याच्यावरून असं लक्षात आलं की आपल्याकडे अशा संस्थांची समाजामध्ये किती गरज आहे. आम्ही काय करतो, मुलांना अक्षर ओळख करून देतो, छोटे छोटे हिशोब करायला शिकवतो, गाणी, गोष्टी, गप्पा, खेळ या सगळ्यातून त्यांच्यावर संस्कार घडवतो. डॉक्टर शुभा थत्ते या मानसोपचार तज्ञांची आम्ही वेळोवेळी मदत घेतली. त्यांनी आम्हाला सांगितलं की या मुलांना सतत काही ना काहीतरी चांगल्या कामामध्ये गुंतवून ठेवणं आवश्यक आहे. आपले सण, संस्कृती, परंपरा जपण्यासाठी सुद्धा आम्ही या मुलांच्या मार्फत प्रयत्नशील असतो. गुढीपाडव्याला छोट्या छोट्या गुढ्या, रक्षाबंधनासाठी राख्या, ज्या अगदी सीमेवरील जवानांपर्यंत अनेक जण पोचवत असतात. दिवाळीत आकाशकंदील, रांगोळ्या, पणत्या, ज्यूट बॅग रंगवणे अशी कामं त्यांची सतत चालू असतात. ज्या योगे त्यांना स्वयंरोजगार तर मिळतोच, पण त्यांच्या मनाला आणि बुद्धीलाही चालना मिळते. आमच्या संस्थेचं घोषवाक्यच आहे ना, विश्वास जागवी आत्मविश्वास. खरोखरच सर्व डॉक्टरांचं, तज्ज्ञांचं योग्य मार्गदर्शन मिळाल्यामुळे सौमित्र व्यवस्थित बोलायला लागला, चालायला लागला. अजाणा मी तुझे लेकरे, तू सर्वांचा पिता, नेमाने तुझं नमितो गातो, तुझ्या गुणांच्या कथा. सूर्यचंद्र आहे तुझेच देवा, तुझी गुरेवा चरे, तुझीच शेते, सागर डोंगर, फळे फुले पाखरे. खूप शिकावे, काम करावे, प्रेम धरावे मनी, हौसे वडी पुरवी देवा, हीच एक मागणी. शाब्बास. मला राम रक्षा पण म्हणता येते, भीमरूपी म्हणता येतो. अरे वा, हुशारच आहेस तू. म्हणून तर मनाच्या श्लोकांचा हा व्हिडिओ आणि त्याचा अर्थ आपण तुझ्या सोबत सगळ्यांना समजवतोय. आज सौमित्र छान बोलतोय हा तुमच्याशी. मध्यंतरी त्याची 2 ऑपरेशन्स झाली
त्याच्यानंतर त्याचं बोलणं जवळपास बंद झालं होतं, पण तुम्ही त्याच्याशी बोललात आणि व्हिडिओ करायला त्याने पटकन होकार दिला. हो, माझा आहेच प्रयत्नांवरती विश्वास. म्हणूनच कलियुग आहे, सगळ्या वाईटच घटना आता घडणार असं सगळेजण म्हणत असून सुद्धा मनाच्या श्लोकांचे हे साध्या सोप्या शब्दात अर्थ सांगणारे व्हिडिओ जे आपल्या जगण्याशी जोडलेले आहेत ते सगळ्यांच्या समोर मांडण्याचा, ठेवण्याचा मी मनापासून प्रयत्न करते. बरा निश्चयो पाविजे सानुरागे. आपण सत्याचा शोध घेतो, त्याच्यापासून योग्य तो बोधही घेतो. योग्य तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आपला सत्याच्या दिशेनं आणि प्रश्नांचं उत्तर शोधण्याच्या दिशेनं प्रवास सुद्धा सुरू होतो. पण अशा वेळेला सुद्धा अनेक माणसं मध्ये मध्ये आपल्याला भेटत असतात जी आपल्याला आपल्या निश्चयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करत असतात. पण आपण जर तसं केलं नाही तरच आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो असं रामदास स्वामी चौथ्या ओळीत म्हणतायत. अशा वेळेला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं एक वाक्य नक्की आठवावं. आलात तर तुमच्यासह, न आलात तर तुमच्याशिवाय, आणि विरोधाल तर तुमचा विरोध मोडून मी पुढे जाणारच. मला स्वातंत्र्यवीर सावरकर माहिती आहे. नेमनसीनेचं गाणं रोज ऐकतो. आता तुमच्या लक्षात आलं का, आपल्या जगण्याच्या प्रत्येक पावलावर खरं तर शिक्षण असतं, पण खूप वरवर जगतात माणसं. म्हणजे शाळेत जातात, पाठ्यपुस्तकं वाचतात, जे वाचलंय ते परीक्षेत उतरवून सुद्धा येतात आणि 100 पैकी 100 मार्कही मिळवतात. पण जे शिकलोय ते जर वागण्यातच आलं नाही तर ते शिक्षणाचा उपयोग काय? आज घराघरामध्ये जे प्रश्न आहेत ना, त्याच्याकडे पाहिलं की आपल्याला हे लक्षात येतं की आपल्याला नक्की हवंय काय हेच जेव्हा कळत नाही तेव्हा स्वप्न, ध्येय खूप दूरची गोष्ट, रोजचं जगणंही जमत नाही. खरे शोधिता शोधिता शोधता आहे. 100 पैकी 100 मार्क हा अट्टहास असतो आईबाबांचा. पण शिकलोय काय ते वागण्यात येत नसेल तर उपयोग काय ते पोपटपंचीचा? मना बोधिता बोधिता बोधता आहे. पहिल्या नंबराचं प्रगती पुस्तक नाचवत घरी येताना आई बाबा आणि मुलं केक आईस्क्रीम खाताना आणतात का त्याचे रॅपर्स घरापर्यंत जपून, की देतात रस्त्यात फेकून, रस्त्यालाच कचरा कुंडी समजून? स्वच्छतेचं महत्व, सामाजिक भान याची मार्कांसाठी करतात घोकंपट्टी. म्हणूनच पहिला नंबर आला तरी कोरीच राहते त्यांची पाटी. नुसतंच पाठ, समज सपाट अशी मंडळी पुढे अधिकारी बनतात, मर्सिडीज मधून फिरतात, पण रस्त्यावरच थांबतात. गुटख्याची लाळ पुसत परदेशी स्वच्छतेचे गोडवे गातात आणि ग्रीन कार्ड कसं मिळेल या चिंतेत ते सदैव असतात. माझाच देश कसा घाण हे सांगताना त्यांना वाटतो अभिमान, कारण भारत माझा देश आहे ही त्यांच्यासाठी प्रतिज्ञा नसते, असतं केवळ पाठांतर. म्हणूनच ते भारताचा करू शकतात अपमान. 100 मार्क, पहिला नंबर याला अर्थच कुठे उरतो जेव्हा जगण्याची तत्व पुसून टाकत माणूस आयुष्यातच नापास होतो. मात्र मनाला जाग आली तर संकटांशी लढता येतं आणि कोणत्याही प्रश्नाला चोख उत्तर देता येतं. मला गप्पा मारायला खूप आवडतात. मी तुम्हाला फोन करून गप्पा मारले तर आवडेल का? हो हो, मला सुद्धा मुलांशी, त्यांच्या पालकांशी गप्पा मारायला खूप आवडतं, कारण ह्या गप्पांमधूनच काहीतरी नवीन शिकायला मिळत असतं, मलाही आणि त्यांनाही. अनुराधाताई, या निमित्ताने तुमचा परिचय झाला, तुमच्याशी गप्पा मारता आल्या, खरंच खूप आनंद झाला. सौमित्र सुद्धा रोज तुमचे व्हिडिओ लावण्याचा आग्रह धरतो. त्यामुळे आपण सोप्या शब्दात समजावून सांगितलेले मनाचे श्लोक सौमित्रच्या कानावर तर पडतातच, शिवाय आमच्या घरात गुड वाइब्स निर्माण होतात. हा आमचा दुहेरी फायदा होतो की. मनाच्या श्लोकांची आणि त्याचा साध्या सोप्या शब्दात जगण्याशी जोडलेला अर्थ सांगण्याची जी आपण जागतिक स्तरावरती स्पर्धा घेत असतो, त्याच्यामध्ये ऑटिस्टिक आणि गतिमंद व्यक्तींना सुद्धा आपण सामावून घेतलं आणि त्याच्यामुळेच अनेक संस्थांशी, अनेक अशा व्यक्तींशी माझा परिचय झाला. सौमित्र सुद्धा त्यातलाच एक स्पर्धक. हो, तुमच्या या स्पर्धेमुळेच सौमित्रला तुमच्या या स्पर्धेमध्ये भाग घेता आला, त्याला बक्षीस मिळालं. अशा मुलांना जेव्हा बक्षीस मिळतं ना, तेव्हा त्यांच्याबरोबर त्यांच्या पालकांना सुद्धा खूप आनंद होतो की आपलं मूल काहीतरी करू शकतं. आनंद वाटल्याने वाढतो याच्यावर माझा विश्वास आहे. म्हणून तर मनाच्या श्लोकांचे हे जे काही साध्या सोप्या शब्दातले अर्थ सांगणारे व्हिडिओज मी करतेय, ते तुम्हाला जर आनंददायी वाटत असतील, उपयोगी वाटत असतील, तर तो उपयोग, तो आनंद सगळ्यांना व्हावा म्हणून याच्या लिंक्स तुम्ही जरूर सर्वांपर्यंत पोहोचवा. मी माझ्या परिचितांना या उपक्रमाबद्दल नक्कीच सांगेन
आणि आमच्या विश्वास शाळेतल्या मुलांना आणि पालकांना याचा नक्कीच उपयोग होईल. मी सुद्धा काय करते, स्वयंपाक करता करता एकीकडे आपले व्हिडिओ लावून ठेवते. व्हॉट्सअप ग्रुपवर तुमच्या या व्हिडिओजच्या सर्व लिंक्स आम्ही शेअर करतो. मला माहिती आहे दरवेळेला लिंक्स शेअर करणंही शक्य होत नाही आणि म्हणूनच ज्यावेळेला आपण लिंक शेअर करतो ना त्यावेळेलाच त्यांना सांगून ठेवायचं की चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. त्याच्यामुळे व्हिडिओ अपलोड झाल्या त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि सबस्क्राईब केलेलं असल्यामुळे कितीही वेळा विनामूल्य आणि सहजतेनं आपल्या सोयीनुसार व्हिडिओज बघता येतात. सगळ्यांच्या भल्यासाठी इतना तो हम कर ही सकते हैं. जय जय रघुवीर समर्थ.